तर स्वागत आहे तुमचं लव्ह स्टोरी पार्ट 3 मध्ये आणि माझ्या घरच्यांना कसं कळलं हे मी तुम्हाला पुढे सांगते. ओके. आणि पुढे काय झालं, मी त्यांच्या घरी त्यांना भेटायला जायचे ना. आमच्या गावापासून त्यांचं गाव 4-5 किलोमीटर लांब आहे. आणि तुम्हाला एक खरं सांगते, तुम्हाला हे खोटं वाटेल, पण मी त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत चालत जायचे त्यांच्या घरापर्यंत. आणि हे करताना खूप भारी वाटायचं. आम्ही गप्पा मारत जायचो, त्याच्यानंतर व्हिडिओज काढायचो. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी सायकल घेतली होती आणि मग आम्ही दोघे पण सायकलवर फिरत फिरत जायचो. आणि खूप मस्त वाटायचं. आणि मला याच्यामध्ये कसलीच लाज वगैरे काहीच वाटत नव्हतं. आणि आजकालच्या जनरेशनला फक्त एक कारण लागत असतं सोडून जायचं. ते बोलतात ना, ज्याला निभवायचं ते कसं पण निभवतं आणि ज्याला नाही निभवायचं ते कोणत्या पण कारणावरून सोडून जाऊ शकतं. मी त्यांना एकच बोलायची, मी तुमच्या कोणत्या पण परिस्थितीमध्ये साथ देऊ शकते. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. आणि कुणीतरी असंच आम्ही फिरताना पाहिलं होतं आणि त्यांनी जाऊन सांगितलं माझ्या पप्पांना. तर पप्पा घरी आले, ते बोलले, "तुझं काय चालू आहे? कोण मुलगा आहे तो? तुला नीट भाषेत सांगतो, त्याचा नंबर वगैरे डिलीट कर. इथून पुढे त्याच्यासोबत बोलायचं नाही." मी बोललं, "ठीक आहे." ते एवढं काही बोलले नाही मला जास्त. आणि मग मी त्यांच्यासोबत लपून बोलायचे. घरामध्ये कुणी नसल्यावर कॉलवर बोलायचे किंवा कॉलेजला गेल्यावर बोलायचे. आणि आमच्याबद्दल सगळ्यांना जास्तच कळायला लागलं. आणि तुम्हाला एक सांगू का, सगळ्यात जास्त मार मी माझ्या लहान भावाचा खाल्ला. ते कसं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. ओके, बाय.